नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि तो व्हिडिओ असणार आहे आपला फिशिंगचा. आणि फिशिंगमध्ये आपण पकडणार आयर मासा मारणार आहोत. तर ही सर्व आपली मेंबर आलेत, बघू शकता. हे बघा सर्व चिरटन. तो भाव तिकडे खेकडे पकडतोय आणि एक पाठी बसला बघा इकडे. त्याच्यानंतर त्याच्यासोबत आपली कुत्रे आले दोन आणि लोकेशन आपली नदी. हा दुसरा एक कुत्रा तिकडे पुढे गेलाय. तर बघा आलाय तिथे. तर ऑल टोटल आम्ही असे ना 8 जण आहोत. 2 कुत्रे आहेत आणि आम्ही 7 जण आहोत. तर आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि आपण आयर मासा कसा मारणार आहोत तुम्ही तुम्हाला पूर्ण ऑल टोटल डिटेल्स सांगणार आहे आणि काय काय आपण करणार आहोत तेही तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर पहिलं मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला आता नदीचे दाखवतो, आपण कुठं आयर मारणार आहोत तेही तुम्हाला लोकेशन दाखवतो. कारण आयर मासा असतो की कसं हे आपण अगोदर एक आपला माणूस आला आपल्यासोबत, तर त्याने आपल्याला ते सांगितलं ना कसं असतं काय असतं ते. तर हे बघा हे डबा काय आणि ह्याच्यामध्ये ना कातलेला अशी गब आहे, ती तुम्हाला दिसत असेल तिकडे. तर त्या गबीमध्ये ना आयर असतोच असतो. तर ही आपल्याला मारायची आहे. तर त्यासाठी ना पहिलं आपल्याला हे पाणी कमी करावं लागेल, कारण पाणी आहे पण एवढं पण नाही, पाणी पण कमी पाणी आहे. तर ते पाणी कमी करून ना त्याच्यानंतर इथे खालच्या साईडला आपल्याला झिला लावा लागणार आहे. जिथे कुत्रा आहे त्या साईडला आपल्याला झिला लावा लागणार, जेणेकरून तो बाहेर जाऊ नये म्हणून. तर पहिला आपण बांधबिन घालूया, अडवूया, पाणी वगैरे कमी करूयात. मग पुढची काय जी प्रोसेस वगैरे आहे ना ते मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवतो. तर व्हिडिओ सुरुवात ते शेवटपर्यंत बघा, फुल धमाल असा व्हिडिओ आहे. आणि बघा हे आले सुरुवात करायला लागलेत खेकडे पकडाय. आणि त्याच्यासाठी आपण माचीस वगैरे पण घेऊन आलो. खायला वगैरे जर का वाटलं भूक लागली तर आपण खेकडे वगैरे भाजून खाऊ शकतो. फुल मजा करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा मित्रांनो, फुल मजा असा व्हिडिओ आहे. चला पुढं कंटिन्यू करा. मित्रांनो आपण ना फायनली बघा बांधला इथे. हे रानू राहू दे ना, इकडे थांबा. तर बघा या गबीमध्ये ना आपल्याला आयर मारायचं आहे ह्याच्यात. आणि त्यासाठी आपण काय काय केलं आहे बघू शकता. तुम्हाला पहिलं दाखवून घेतो ऑल टोटल. हे बघा इथे आपण गवत लावलेलं आहे, इथे आपण झिलं लावलं आहे जेणेकरून जाऊ नये. पाणी तर पूर्णच कमी केलं आहे बघू शकता इथे. तर सर्व जे मासे बिशे पण असतील नाही बघा इथे पलट आहेत आता मासे. इथे खेकडे पण एक उलटा आलं आहे. तर हे असं ह्याच्यातून आपल्याला मासे पण पकडायचे आहेत आणि आयर पण मारायचं आहे. तर त्यासाठी मेहनत खूप करावं लागली. मिनिमम आमचा अर्धा तास गेला बघू शकते. बघा बांध बघा किती पाणी बघा इथे कमी केलं आहे आम्ही. तर असं पूर्ण गवत टाकून कपडे वगैरे टाकून बांध घातलं एवढा मोठासा. अर्धे कपडे वगैरे जमा केलेले तिथे. आणि आता ह्या गबीमध्ये आम्ही हे करणार आहोत. ते मी पुढे दाखवतो काय काय कसं काय करायचं आणि कसं हे करायचं ते. त्याच्यात ह्याच्यामध्ये आहेत रे. तर चला तर ह्याच्यामध्ये आपण आता पटकन हे टाकून घेऊयात, आपलं मासे करून घेऊया जे आपण झाडपाल्याचे हे केलेले आहे. त्याच्या आतमध्ये गब्बीमध्ये भरावं लागेल. आणि ते मी अशा मोठमोठ्या गुंड्या मागील व्हिडिओमध्ये मी दाखवलेत. तर ते आता काठीने आतमध्ये भरूयात आपण. मग ते पूर्ण आतमध्ये मिनिमम 15-20 मिनटं लागेल त्याला बाहेर यायला. तर आपल्याला करायचं आहे. तर चला तर आपण पुढे मी दाखवीनच तुम्हाला. त्याच्यानंतर बघा हे पाणी आहे ना आपण ह्या साईडने सोडलेलं आहे, जेणेकरून पाणी कमी झालं पाहिजे म्हणून. तर इकडून आपण असं पाणी सोडलेलं आहे. चला तर आपण आता पटकन हे करून. रणवीर, गोलू, नानो, अरविंद, मोहित आणि मी आलो. चला तर आपण नंतर आता तुम्हाला दाखवतोच पुढे, कंटिन्यूच राहा. तर मित्रांनो फायनली आपण हे केलेलं आहे, आतमध्ये मास टाकलेले आहे. तर आता वाट बघूया माशांची. ह्याच्यामध्ये आयर आहे पण ती गब लयच मोठी आहे, पूर्णपणे काठी जाते. तर बघूया आपल्याला येते काय वरती पिन. तर बघा इथं पण बघू शकते. बघा शिंगटी केवढी जाडी आली आहे. एक नंबर अशी साईज आहे शिंगटीची जाडी. तर शिंगटी आहे मित्रांनो ही. वाट बघावी लागेल.
कारण लवकर ससा बाहेर ते येऊ शकत नाही इथून. पाणी आतमध्ये भर इथं पण काहीतरी झाडं आलं. शिंगटे भेटले बघा. आणि बघा इथं आईर आला. आईराचं एकदम लहान लहान पिल्ला आहे. या अब लहान एकदम लहान पिल्ला आहे. तर पाण्यामध्ये जात आहे. त्याला पाण्यात बाहेर काढतोय. आतमध्येच चाललाय गेला. हे बघ शिंगटीवर तेवढं खाली येत आहे. आयर असेल तर ये नाही बाहेर यार. ह्याचं आयर बाहेर नाही पडत आहे. हा बघा इथे एक मध्ये आला. हे काय करताय रे तुम्ही? तर मी हात घालून बघतो. तर मित्रांनो आपण आता ना ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये आपला आयर नाही भेटला आहे. तर ह्याच्यात बघूया. कारण ती लयच मोठी गप होती. बाहेरच नाही आहे. कॉर्नरला आला पण बाहेर नाही आला. तर ह्याच्यातनं बघूया आता भेटतोय काय. पुढे दाखवतोच मी ऑल टोटल. सुरुवात झालेली आहे इथे मासे पकडून आणायला. अरे बेकार पैसे असतायत. तर आपण पहिली चप्पल काढून घेऊयात. आपली चप्पल अँटिक आहे. सोड बघू. तरी बघू शकते बघा एवढे मासे भेटलेत. ऑल टोटल किती भेटतात ते. नाही आला चला बघा खाली पडलाय तो. इथं हातात न पडला. हा पाहिजे तो दुसरा एक पडला. ए तुम्हाला सांगितलं काय. तर मित्रांनो हे बघा इथे पण उलटा झाला खाली. हा बघा जवळ न दाखवते बघा. जिवंत आहे. मेलेला नाही. सॉंग करते फक्त मेल्याचं. या दगडीमध्ये मेहनत करा. ए हे घे हातात पकडून ठेव. कोयती भीती हात लावायचा नाही. हा हा बघा इथं पण आलाय झाडा. तो हे नाही झालं आहे. तो सुधीत आहे अजून. तर हा बघा अस्सल मलिया. नन पकड. हा बघ येते. अरे पकड पकड पकड. बघा मित्रांनो इथं पण उलटं झालं आहे बघा ह्याच्यात. हा बघा मेली नाही जिवंत आहेत. सगळे सोंग करतायत. पूर्ण त्याच्यातच येतात. येऊ दे बाहेर. म्हणजे पाणी वगैरे हातानं हलवलं. पेंडे आयर बाहेर नाही पडाय. मित्रांनो ह्याच्यातलं मासे आहेत ना पण ते गबीतनं ते मासे फार पडाय मागत नाहीत. ते आपण खाली झिला लावल्या आठवत आपल्या झिलात किती भेटतात ते आपण बघूच आपण. तर मित्रांनो बघा हे सगळे उलटे झाले तिकडे. यांना पकडून घेऊयात. आणि काही मेलेले नसतात तसे सगळे ढोंग करतात मासे. हे बघू शकता. आणि पकडाय गेलात ना हे बघा. आणि असे वाटतं का मेलेले आहेत तर मेलेले नाही. जिवंत आहे ते बघा बघू शकता. आणि पूर्णपणे मेल्याचं सॉंग करत आहे. आणि जो आपला कुत्रा आहे ना मित्रांनो तो मासे शोधतोय. तो मासे शोधण्यात एक्सपर्ट आहे. तर ह्याच्यात अजून लागलेली नाही. लागते आताशी. तर बघूया आपल्याला किती भेटत आहेत ते. हे बघा हे आलेले तेवढे इकडे तिकडे पलतायत. आणि ते झिला लावल्या. झिल्यात किती भेटत आहेत आपण बघूत. इथे अडकलेले दिसते ते बघा. जास्त नाही पण आहेत. खवले वगैरे अडकले जास्त करून. आणि ह्याच्यामध्ये आयर होता तो काय आयर बाहेर आलाच नाही मित्रांनो. तर हे बघू शकते बघा.
असे उलटे होतात आणि कुठे गायब होऊन जातात. हा इथे उलटं झालं आहे बघा, इथे खाली गेलं आहे. त्याला पकडून घेऊयात. तिथं अजून एक कुठंतरी उलटा झालेला, कुठे गायब झालं. इथे वर टाकूया. बघा इथे आहे, भेटत नाही आहेत. दोन टाकले आपण इथे. अरे बघा उड्या मारता येते. चला असे आपण खाली बघूया मित्रांनो. बघा इथे शिंगटे आहे झाडी, बघा कशी उलटी झाली. तर शिंगटीला पकडण्यासाठी बघा हे आपण टेक्निक वापरलं आहे. तिच्या तोंडामध्ये आणि ह्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे पकडलेले आहे. त्याच्यामुळे ते इझिली भेटले आपल्याला. नंतर हे काटा मारते ती. इथे 3 काढून ठेवलेत आपण. तर असं खाली बघूयात पहिले किती सापडत आहेत. बघा इथे उलटा झाला आहे झाडामध्ये. गेला. मित्रांनो बघू शकते बघा एवढे मासे भेटलेत आपल्याला. मोठी जलपरी शिंगटी भेटले 1 2 3 4 शिंगट्या भेटलेत. हा डोक मासा आहे. एवढे आपले मासे भेटलेत. बघा अजून एक आहे. 5 शिंगट्या झाल्यात आपल्याला. 6 शिंगट्या भेटलेत आपल्याला. 6 शिंगट्या आहेत. एक खवल आहे. हिला आपण पलकोटी बोलतो कारण ही वरती पोहत असते. आणि कांडालीमध्ये जास्त जर आपण 150 रुपये 200 रुपयेवाले कांडाल घेतले तर त्याच्यामध्ये ही जास्त अडकते. आणि मळी मासा आहे. एक कोळंबी आहे. याच्यामध्ये अजून एक तुम्हाला दाखवतो. आणि ही मुरी मासा आहे. एवढे असे मासे भेटलेत. अजून पुढे दाखवतोच मी तुम्हाला. फायनली आपले सर्व मासे पकडून झालेत. तर हे झाड आहे ना, ह्याचं माडाचं झाड आहे. तर त्याला ना आता भूक लागले. आपण ते खाण्यासाठी सोलतो आहे. तर त्याच्यातलं काय खायचं ते तुम्हाला मी दाखवतो. आणि झाडाची ओळख पण बघू शकते बघा. सुपारीसारखं हे आहे त्याला. हे बघा पानं वगैरे. आणि माडाचं झाड आहे. आणि याच्यात बघू शकता मासे. एवढेच नाही मासे, आपल्याला भरपूर मासे भेटलेत. बघा ह्याच्यात पण मासेच आहेत. ऑल टोटल किती भेटले ते दाखवतो. याचं मन अजून काय भरलं नाही बघू शकता. अजून डबल मासे बघतोय तो. कंटाळा आला. हे खायचं नाही पागल. हे बघा जाडजाडे मध्ये मासे भेटतात. ते लहान मुलांसाठी नाही ते खायला. लहान मुलांना नाही खायचं ते. ते मित्रांनो बघू शकता बघा खूप छान लागतं खायला. त्याच्या आतला जो नार असतो ना बघा तो खायचा असतो. हे तुम्ही असंही जरा खाल्लात ना तरी छान लागतं. ते खूप गोड लागतं आहे. आम्ही पोस्टमॉर्टम करणार आहोत दाखव. हो का. आणि आतमध्ये काही खाल्लं नाही. तो भावाचा डॉक्टर बनतोय. काय आहे त्याच्यात? एक नंबर असं लागतंय बघा. तुझं कापू पण ना हे खायला भूक लागली. मी कापतो तिथे. नाही ते उपास समोर आमचा. हे बघा कसे खात आहेत. कुरकुर कुरकुर. हा बघा आता खातोय. अरविंद खातोय. आणि इकडे पोस्टमॉर्टम चाललं आहे. तर डाक्याच्या माश्या पोटामध्ये काय गेलं आहे. भाव आपला हे करतोय सर्जरी करतोय त्याची. सर्जरी झाल्याशिवाय तो खाणार नाही. तर मी खाऊन टाकतो ते. भाऊ शिव्या पण देतो माहिती आहे ना. सर्जरी सक्सेस झालेली आहे. त्याने मासाच केलेला दाखव.
हो बघ. कोलबी आहे. मासे आहे रांगेचे. मासे दाखवाल टोटल किती भेटले तुम्ही ते करून. दाखवत नाही. तर मित्रांनो बघू शकता फायनली एवढे आम्हाला मासे भेटले बघा. डाके, डाकू, शिंगटी. शिंगटी, खरबे, मल्याचे, शिंगटी आहे. कुणाचे बाटले माहीत नाही, आम्हाला भेटलेली मासे पकडून झालेत. आता एवढे मासे घरात घेऊन जातो आम्ही. ते आणि सगळे ए ते कुठे खात आहे आणि हे बघ इकडे खात आहेत. काय बोलायचं ना, एकदा माझ्या दाखवलं. घरी जाणार आहेत. आणि बघू शकतो वाटणीला लगेच उभा राहिला भाव आपला. बाकी काय नको पण वाटणी पहिली पाहिजे. हे तांबे चला. तर हा व्हिडिओ ना मित्रांनो आपण इथे स्टॉप करूयात. बाबा तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथे एंड करूयात. आणि आपण फायनली एवढे मासे पकडले आहेत. त्याच्यामध्ये पोरे बिरे आले, त्याच्यात आपण त्यांना थोडं थोडं देऊन बाकीचे जे काय राहतील ते आपण मुंबई घेऊन जाणार आहोत. मित्रांनो तुम्हाला काय 60 किलो आणि भेटणार नाही. ही आपली नदी वगैरे आहे. चला तर आपण आता जाऊयात घरी. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि जो कोणी चॅनल आपला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आलो आयर मारण्यासाठी मित्रांनो. दोन्ही ठिकाणी आयर होता पण तो बाहेरच पडत नव्हता, त्याच्यामुळे आपण कंटाळून आता निघून जातोय. तर मासे तर भेटलेच आपल्याला. बोरीच्या चला तर. पाण्यामध्ये वाटणी घालतोय मी.